नमस्कार शेतकरी बांधवांना, स्वागत आहे तुमचे लाईव्ह मार्केट ट्रेड चॅनल। या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दररोजचे बाजारभाव पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती आहे दर्यापूर जातायला। दर्यापूरमध्ये आवक झाली 900 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 6500 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 7750 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 7500 रुपये। यापुढील बाजार समिती अमरावती जातायला। अमरावतीमध्ये आवक झालेल्या 2315 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 7400 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 7750 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 7400 रुपये। यापुढील बाजार समिती अकोला जातायला। अकोल्यामध्ये आवक झालेल्या 554 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 6500 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 7850 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 7400 रुपये। यापुढील बाजार समिती लातूर जाताय काळी। लातूरमध्ये आवक झालेले 1845 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 6900 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 7750 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 7600 रुपये। यापुढील बाजार समिती बार्शीत जाताय काळी। बार्शीमध्ये आवक झाली 36 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 7900 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 7950 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 7900 रुपये। यापुढील बाजार समिती अकोट जाताय लाल। अकोटमध्ये आवक झाली 520 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 7400 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 7850 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाले 7800 रुपये। यापुढील बाजार समिती मोर्शीत जाताय लाल। मोर्शीमध्ये आवक झालेल्या 508 क्विंटल। कमीत कमी दर मिळाल्या 7000 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 7550 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 7200 रुपये। यापुढील बाजार समिती कारंजा जाताय लाल। कारंजामध्ये आवक झालेले 1050 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 6800 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 7850 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 7600 रुपये। यापुढील बाजार समिती पातूर जाताय लाल। पातूरमध्ये आवक झालेले 11 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 7000 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 7450 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 7300 रुपये। यापुढील बाजार समिती सावनेर जाताय लाल। सावनेरमध्ये आवक झालेले 108 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 7100 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 7550 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 7400 रुपये। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद शेतकरी बांधवांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला पण तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी कमेंट्स करा।